आजचा आपला टॉपिक आहे LCM आणि HCF. ठीक आहे, ज्याला आपण लसावी आणि मसावी असं म्हणतो. हा झाला लसावी आणि हा मसावी. ठीक आहे, लहानपणापासून आपण हे शब्द ऐकलेले असतात. आता तर जवळपास काही जण तर जर का डिग्री वगैरे झाली असेल तरी काढणं कसं वगैरे ते पण विसरून गेले असतील. ठीक आहे, लसावी आणि मसावी यांच्यामध्ये म्हणजे आता हे नेमके आहेत काय, हे लसावी म्हणजे नेमकं काय, ह्याचं काय फुल फॉर्म वगैरे आहे का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. कसा काढायचा, सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं कसा काढायचा. तुम्ही ट्रेडिशनल मेथडनं जर का काढत असाल तर उत्तर बरोबर येतं, पण वेळ फार लागतो. ठीक आहे, जर का ट्रिक्सनी वगैरे सोडवायला गेला तर त्याचा वेळ कमी लागतो, पण त्या ट्रिक्स प्रॉपर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दलच आज आपण बोलूयात. आता आपण सगळ्यात पहिले मसावीबद्दल बोलूया. ठीक आहे, मसावी म्हणजे काय तर महत्तम, हे तला तय, महत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे, महत्तम सामायिक विभाजक असं त्याला काय म्हणतात, हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर ठीक आहे, म्हणजे जो भाग देणार आहे, विभाजक आहे. ठीक आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच काय तर दोन संख्या दिल्या असेल, एक तर एका संख्येचा लसावी मसावी काढताच येत नाही, कारण की सामायिक मध्ये सामायिक एका संख्येचा सामायिक कोणासोबत करणार तुम्ही, बरोबर आहे. म्हणून कमीत कमी दोन संख्या तरी लागतातच. ठीक आहे, आणि त्या का लागतात वगैरे ते ट्रेडिशनल मेथड मध्ये आपण ते कसं करतो वगैरे ते सगळं सांगेलच मी आता तुम्हाला. कमीत कमी दोन संख्या लागतात. ठीक आहे, तर अशा संख्या मसावी म्हणजे नेमका काय तर अशी एक मोठ्यात मोठी संख्या जी त्या दोन्हीही संख्यांना भाग देईल. ठीक आहे, येते लक्षात. अशी एक मोठ्यात मोठी संख्या, आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे दोन संख्या आहेत, ही एक संख्या आणि ही एक संख्या आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही संख्यांना भाग देणारी जी कोणती एक मोठ्यात मोठी संख्या असेल त्याला आपण HCF असं म्हणतो. ठीक आहे, उदाहरणांमध्ये आपण बघून घेऊ काय करता येईल ते. ठीक आहे, समजा आता दोन संख्या मी इथे तुम्हाला लिहून देतो. फॉर एक्झाम्पल मी जर का घेतलं की 60 आणि 75. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ह्या दोन संख्या असतील समजा, राईट. तर आता ह्या दोन संख्यांना मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे जिने यांना भाग देता येईल. ठीक आहे, तर आपण ट्रेडिशनल मेथडनी काय करतो, 60 लिहून घेतो, मग इथे 75 लिहितो आणि मग आपण सरळ भागाकार द्यायला सुरुवात करतो. ठीक आहे, की सगळ्यात पहिले मग आपण काय करणार की 5 ने भाग देणार. का तर इथे 0 दिसतोय आणि इथे 5 दिसतंय, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्यांमधलं लेक्चर आठवा. 5 ने भाग जातो, 0 आणि एकक स्थानी 5 असेल तर. ठीक आहे, मग इथे किती आले 12, इथे आले 15, बरोबर आहे. 5 ने ह्या 60 ला भाग दिला 12, 5 ने ह्या 75 ला भाग दिला 15, 12 पंचे 60, 15 पाचे 75. मग आता परत 12 आणि 15 यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो तर ती आहे 3. 3 चोक 12 आणि 3 पाचे 15, बरोबर आहे. आता 5 ने पण ह्या दोघांना भाग गेला, ह्या 3 ने पण ह्या दोघांना भाग गेलाय, बरोबर आहे. मग यांचा आपण गुणाकार करतो, 3 पाचे 15. मग हा काय झाला तुमचा मसावी HCF. का, कारण की आता परत 4 आणि 5 ला कॉमन कुठल्याच एका संख्येने भाग जाणार नाही, ती जाईल म्हणजे 1, आणि 1 गुणाकारामध्ये ठेवून काही फायदा नाहीये, बरोबर आहे. 1 जरी ठेवलं तरी इथं अल्टिमेटली खाली 4 आणि 5च येणार आहेत, राईट. मग आपण अशा प्रकारे HCF काढतो. हा झाला तुमचा HCF इथे. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार, राईट. पण मी काय म्हणतो की जर का ठीक आहे, आपण याच्यावर अजून एक उदाहरण घेऊ, मग परत या उदाहरणावर येऊन आपण थोडंसं बोलूयात. ठीक आहे, जर का आपण हे घेतलं 45 आणि 72 जर का घ्यायचे असतील, 45 आणि 72, स्टील ट्रेडिशनल मेथडमध्ये तुम्ही जाताल इथे 45. ठीक आहे, आपण याला उगाच जास्त लिहिण्यापेक्षा इथंच सुरुवात करून टाकू. ठीक आहे, इथे काय करता आलं आता 45 आणि 72, सॉरी 72. ठीक आहे, एवढं तर लक्षात येतं तुम्हाला की याला 3 ने भाग जाईल. 4 आणि 5 9 होतात, 7 आणि 2 9 होतात. ठीक आहे, म्हणजे एक तर 9 ने भाग जाईल आणि 3 ने भाग जाईल. ठीक आहे, आपण 9 ने देऊयात.
9च्या विभाज्यतेची कसोटी काय, दिलेल्या संख्यांची बेरीज जर का 9च्या पटीत येत असेल तर त्याला 9 ने भाग जातो. ठीक आहे, 9 5 45, 9 8 72. राईट. परत आता 5 आणि 8 या दोघांना कॉमन एका संख्येने भाग जाणार आहे का, नाही जाणार. ठीक आहे, म्हणजे तुमचा HCF किती झाला, 9 हा झाला. राईट. अजून एक उदाहरण घेऊयात. 18 आणि 24, त्यातल्या त्यात अजून सोपं होईल ते. 18 आणि 24. राईट. कशाने भाग देतात, 2 ने दिला तर किती येतंय, 9 येतंय, 12 येतंय. 3 ने दिला तर 3 येतं आणि इथे 4 येतं. झालं. ह्या 3 नी पण गेलाय, 2 नी पण, ह्या सगळ्यांना गेलाय, म्हणजे हा झाला तुमचा HCF. तो किती झाला, 6. राईट. अजून एक उदाहरण बघूयात. अडुसष्ट आणि 102. ठीक आहे, या संख्यांनी लिहूयात. 68 आणि 102 दोन्हीच ठिकाणी मला समसंख्या दिसत आहेत. मी आपला सरळ 2 ने भाग द्यायला सुरुवात करेल. ठीक आहे, 2 ने भाग दिल्यानंतर इथे किती येतील, 34 आणि इथे येतील 54. बरोबर आहे. 54 नाही, सॉरी 51 येतील. 51. राईट. आता कोणी भाग जाणार आहे, तर 17 ने भाग जाणार आहे. राईट. 17 दुने 34, 17 त्रिक 51. म्हणजे आता तुमचा HCF किती झालाय, 17 गुणिले 2 34. राईट. अजून एक उदाहरण घेऊयात. मी हे ट्रेडिशनल मेथडनी सांगून एवढं पटकन पुढे का जातं, कारण की तुम्हाला मला ट्रिक सांगायची आहे की ज्याच्यावर तुम्ही जास्त वर्कआउट करू शकता. ठीक आहे. अजून एक जर का घ्यायचं म्हणलं तर याच्यामध्ये हे घेऊयात. तीन संख्यांवाला घेऊयात. 39, 65 आणि 78. आपण फक्त HCF बद्दल सध्या बोलत आहोत की HCF कसा काढायचा वगैरे. राईट. आता तुम्ही काय करणार, 13 ने भाग देणार. आणि कारण की तुम्हाला माहिती आहे 13 त्रिक 39, 13 पंचे 65 असं 13 ने जर का भाग दिला, 13 त्रिक 39, 13 पंचे 65, 13 सख 78. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं HCF 13 आहे. पण मी काय म्हणतो की जर का दोन त्यांच्यापैकी ज्या जवळच्या संख्या वाटतात आपल्याला, अशा कोणत्याही 2, ठीक आहे, त्यांच्यामधली वजाबाकी करून बघा. ठीक आहे. ती जेवढी काही येईल तो तुमचा मसावी असेल. राईट. आपण मग परत एकदा पहिल्या उदाहरणावर जाऊ. पहिलं उदाहरण जिथे कुठे असेल तिथे. ठीक आहे, हे आपलं पहिलं उदाहरण होतं. मी काय म्हणालो की 2 संख्यांमधली वजाबाकी करून बघा की किती येते. ठीक आहे. यांची वजाबाकी किती येते, 15. HCF आलाय का यांचं 15, येतच ते. HCF म्हणजे काय, तर तो भाग जाणार आहे म्हणूनच तर तो मधली संख्या असते ना. फॉर एक्झाम्पल आता बघा 3चा पाडा बघा. 3चा पाडा कसा असतो, 3, 6, 9, 12, 15. यांच्यामध्ये अंक किती आहेत, 3चा फरक आहे, 3चा फरक आहे, म्हणून तर तो पाढा आहे ना. बरोबर आहे. मग जेवढा फरक आहे तेवढाच मसावी असेल, किंवा फरकाच्या अवयवांमध्ये मसावी असेल. ठीक आहे. फरकाचे जे काय अवयव पडतील, मग ते 2 ने भागून अवयव पडू द्या किंवा 3 ने भागून अवयव पडू द्या. ठीक आहे. अवयव पडणं म्हणजे काय, तर ते मी ह्याच्या नंतर सांगतो, ह्या पूर्ण एका टॉपिक नंतर. ठीक आहे. यांच्यामध्ये डिफरन्स किती आला, 15. मसावी मी 15 लिहिला. ठीक आहे. पुढचं उदाहरण बघा. यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे, 45 आणि 72 मध्ये 27चा डिफरन्स आहे. बरोबर. मी काय म्हणालो, डिफरन्स पाहिजे. डिफरन्स कितीचा आहे यांच्यामध्ये, 27चा डिफरन्स आहे. 45 आणि 7 52 आणि 20 72. राईट. 27 आहे. पण 27 ने 45 ला भाग जातो का, नाही जात. 27 ने 72 ला भाग जातो का, नाही जात. ठीक आहे. आपण 27 चे अवयव पाडूया. 27 चे अवयव काय येतात बघा. 2 ने तर भाग जात नाही, 3 ने भाग जातो. 9 त्रिक 27. ठीक आहे. 9 गुणिले 3 27 होतात. आणि परत पुढची संख्या कोणती, तर 3 गुणिले 9 9 गुणिले 3 झालं. याच्या पलीकडे कुठली दुसरी संख्याच नाहीये की ज्याला 27 ने भाग जाईल. मग ती डायरेक्ट एकच असेल, 27 आणि 1. बरोबर आहे. हे घेऊन काही फायदा नाही, गुणाकारात एकूण काही फायदा नाही. ठीक आहे. मग आता काय अवयव काय पडले तिचे, 3 आणि 9. त्याच्यापैकी मोठा अवयव कोणता आहे, 9. बरोबर आहे. म्हणून तर आपण काय म्हणतोय, HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर.
महत्तम सामायिक विभाजक, महत्तम मोठावाला पकडायचा आहे, राईट. मग आपला HCF इथे 9 आलाय का, बघा 9 दिलेला आहे. पुढे बघू, पुढच्या याच्यामध्ये 18 आणि 24 वजाबाकी किती आहे, 6 दिले. HCF आपला इथे 6 आलेला आहे, बरोबर आहे. सेम पद्धतीने पुढचं 68 आणि 102 फरक कितीचा आहे, 34चा आहे. 68 आणि 4 72 आणि 30 102, बरोबर. फरक कितीचा आहे, 34चा आहे का त्यांचं HCF 34. हे मी ठरवून नाही आणलेले, तर अशीच गणित असतात ती, ठीक आहे. एक तर तो फरक असेल, नाही तर फरकाचे अवयव असतील, ठीक आहे. आता इथे बघू आपण 13 आणि 65 मध्ये कितीचा फरक आहे, 26चा फरक आहे. पण 13 आणि 78 मध्ये कितीचा फरक आहे, 13चा फरक आहे. आता बघा 26 का नाही घेते, तर फरक जरी 26 असला तरी या 26ने 39ला भाग जात नाही, 65ला भाग जात नाही, बरोबर आहे. मग ते असेल का, नसणार आहे. पण 13 ने 39ला जातोय, 65ला जातोय, 78ला जातोय, सगळ्यांना जातोय. मग आपलं HCF काय असेल, 13 असेल, बरोबर आहे. ठीक आहे. आपण अजून पुढचं एक अजून उदाहरण घेऊया अशाच टाईपमध्ये. 56 84 112, ठीक आहे. बघा या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 28चा. या दोघांमध्ये 28चा. HCF माझ्या माहितीप्रमाणे 28 यायला हवा, ठीक आहे. 28, राईट. देऊन बघूयात आपण. 2 ने भाग दिला आपण, किती येते, 28. इथे किती येते, 42. आणि इथे किती येते, 56, ठीक आहे. मी काय करतो, डायरेक्ट 14 ने भाग देऊन बघतो, चालेल. किंवा मग 7 ने देऊन बघितलं तरी चालेल, 7 ने दिला तरी चालेल. 7 चोक 28, 7 सख 42 आणि 7 8 56. आता या सगळ्यांना परत कोणी भाग जाईल, 2 ने भाग जाईल का, ठीक आहे. 2 ने भाग गेला, किती आलं, 2 3 4, राईट. आता अशी एकही कॉमन संख्या नाहीये की ज्या सगळ्यांना भाग देईल का, कारण की एकतर हे लागोपाठ आलेले नंबर आहेत, 2 3 4, ठीक आहे. जे लागोपाठ येणारे नंबर असतात, फॉर एक्झाम्पल 15 16 किंवा मग 81 82, या अशा संख्यांना कुठल्याही एका कॉमन संख्येने भाग जात नाही, एक सोडला तर, आणि एकने भाग देऊन काही फायदा पण नाही, ठीक आहे. आता बघा ह्या एवढ्या ज्या संख्या आहेत, एवढ्या सगळ्यांनी ह्या सगळ्यांना भाग गेलाय, राईट. म्हणजे काय झालं, 7 2 14 14 2 28, 28 आपला काय झाला, HCF झाला. हीच ती ट्रेडिशनल पद्धत आहे. आणि फक्त डिफरन्स जर का काढून केलं तर तुमचा वेळ खूप कमी होतो, ठीक आहे. तशाच टाईपचे अजून एक गणित बघूया आपण. सेम 150 आणि 120, ठीक आहे. यांचं डिफरन्स बघा किती आहे, कितीचा डिफरन्स दिसतो तुम्हाला, ठळक 30चा दिसतो. HCF किती येणार, 30 येणार. काढून बघूया. 10 ने भाग दिला 12 15, 3 ने भाग दिला 4 5, 4 आणि 5 लागोपाठ नंबर आहेत, त्यांना काही जाणार नाही भाग कोणीच. उरले किती आता, 10 गुणिले 3 झाले 30, ठीक आहे. याच्यावरचे अजून क्वेश्चन बघू, ठीक आहे. अजून 12 15 आणि 20 यांच्यामध्ये काय आहे का, बघा डिफरन्स किती आहे यांच्यामध्ये, 3चा, यांच्यामध्ये 5चा, ठीक आहे. अशा वेळेस यांचा HCF निघेल का, कुठलीही अशी एखादी संख्या जी ही 12लाही भाग देते, 5लाही भाग देते, 20लाही भाग देते, अशी असणार आहे का, कुठलीच संख्या नसणार. याला कोण आहे, 12ला कोणी कोणी भाग जाऊ शकतो, 2 ने जाईल, 2 गुणिले 6 3 गुणिले 4, बरोबर आहे. 15ला कोण, 3 गुणिले 5. 20ला काय असेल, 2 गुणिले 10 4 गुणिले 5 झालं. याच्या पलीकडे कोणीच नाही येणार, राईट. आता यांच्या सगळ्यांमध्ये कॉमन कोणती अशी संख्या आहे का, 2 इथे 2 इथं आहे, राईट. 3 इथे 3 इथं आहे, 4 इथं आहे, 4 इथं आहे. पण तिन्ही ठिकाणी अशी एक कॉमन संख्या आहे का, कुठलीच नाहीये. त्याच्यामुळे यांचा मसावी काय असणार आहे, HCF 1, ठीक आहे. यांचा HCF काय असणार आहे, 1 असणार आहे. जरी मी तुम्हाला आता डिफरन्स मध्ये गेलो आणि काही जरी केलं तरी काय, यांचा मसावी
येत नाही. ठीक आहे. मसावी म्हणजे काय तर सगळ्यांना भाग गेला पाहिजे, म्हणजे सगळ्यांच्या पाड्यात असले पाहिजे, त्या संख्येला सगळ्यांनी भाग गेला पाहिजे. ठीक आहे. आता आपण लसावीकडे बोलूयात. ठीक आहे. लसावी लसावीची गणित बघू आपण. 27 आणि 36 यांचा तुम्हाला लसावी काढायचा आहे. राईट. 27 आणि 36 तुम्हाला मसावी काढायचं. मी काय सांगितलं की यांच्यामधला डिफरन्स फाइंड आउट करा. डिफरन्स किती आहे दोघांमध्ये? 9चा डिफरन्स आहे. ठीक आहे. मसावी काय झाला यांचा? 9 असेल, कारण की ह्या 9ने 27लाही भाग जातो, 36लाही भाग जातो. ठीक आहे. इथं आपण 9ने भाग दिला. 9 त्रिक 27, 9 चौक 36. राईट. आता हा तर झाला तुमचा काय झाला? HCF. हा 9 हा तुमचा HCF झाला. राईट. LCM म्हणजे काय तर हे जे काही उरलेले आहेत सगळेजण, ह्या सगळ्यांचा गुणाकार. ठीक आहे. ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे किती? तो झाला LCM. म्हणजे HCF आणि हे असामायिक अवयव आहेत ना. आता यांच्यामध्ये काही सामायिक नाहीये, म्हणूनच ते काटाकाटी करण्यापासून थांबलेले आहेत तिथे. यांच्यामध्ये आता काहीच सामायिक उरलेलं नाही, म्हणजे ते असामायिक आहेत. HCF गुणिले असामायिक अवयव म्हणजे LCM येतो. आलं लक्षात? मी इथे फॉर्म्युला लिहून देतो तुम्हाला. LCM म्हणजे काय तर HCF गुणिले असामायिक अवयव. असामायिक अवयव. ठीक आहे. यांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी. हे उरलेल्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 9 त्रिक 27, 27 दुने 54, 54 दुने 108 झालं. हा त्यांचा काय झाला? लसावी झाला. ठीक आहे. 9 गुणिले 3 गुणिले 4, 9 त्रिक 27, 27 गुणिले 4 करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. 27 गुणिले 4 म्हणजे काय? 27चे दुप्पट 54, 54 गुणिले 2 108. ठीक आहे. आलं लक्षात? आता 108 याचा अर्थ काय की हा 27च्या पाड्यात सुद्धा आहे आणि 36च्या पाड्यात सुद्धा आहे. येतं लक्षात? म्हणजे 108ला आपण 27ने पण भाग देऊ शकतो आणि 36ने पण भाग देऊ शकतो. म्हणजे ने पण भाग देऊ शकतो आणि 36ने पण भाग देऊ शकतो. ठीक आहे. येतं लक्षात? बघा 27 चौक 108, 36 त्रिक 108. ठीक आहे. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये काय HCF बघितला होता. ठीक आहे. HCF काय असतो? दिलेली जी काही संख्या आहे n त्याच्या खाली HCF असतो. ठीक आहे. आणि LCM बरोबरचं चिन्ह नाही यायला पाहिजे इथे. आणि LCM जो काही येणार आहे त्याला त्या n ने भाग जातो. राईट. मगाशी जे काय आपण उदाहरण बघितली होती, फॉर एक्झाम्पल आपण बघूयात की कुठलं उदाहरण घ्यायचं इथे. ठीक आहे. 39, 65, 78 हे काय आहेत? हे सगळेजण कोण आहेत? n आहेत. नंबर आहेत दिलेले माझ्यासाठी. आणि मग यांच्या खाली मी काय ठेवतो? HCF. भाग देतोय ना. HCF काय आलाय? 13 आलाय. चालतं ना. 39 39/13 चालतं. दिला जातोय भाग 65/13 दिला जातोय भाग 78/13 दिला जातोय की नाही भाग? राईट. पण LCM मध्ये कसं असतं की LCM मध्ये n हा खाली असतो. म्हणजे जो कोणता तुम्ही नंबर दिलेला आहे, फॉर एक्झाम्पल इथेच नंबर कोणते कोणते आहेत? 27 आणि 36 हे काय झाले? तुमचे n झाले. आणि हे n कुठे आहेत? LCMच्या छेदामध्ये लावलेले आहेत. लक्षात येते? LCMच्या छेदामध्ये लावलेले आहेत. ठीक आहे. अशाच टाईपचा अजून एक आपण गणित घेऊया. त्याच्यामध्ये खूप जास्त असे आकडे ठेवतो आपण. ठीक आहे. तर सोपं जाईल कदाचित ते सोडवायला. ठीक आहे. 16 24 36 54. ठीक आहे. मी सांगतो तुम्हाला यांचा HCF फाइंड आउट करा. HCF
HCF फाइंड आउट करण्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला की एक तर तुम्ही त्यांच्यामधला फरक बघा कितीचा आहे. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 8चा. ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 12चा. ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 18चा. ठीक आहे, 18चा फरक आहे. 8, 12 आणि 18 काहीच कॉमन नाही आहे. ठीक आहे, कुठेच नाही. प्रत्येक वेळेस फरक पण चेंज होत गेलाय वगैरे, पण ह्या फरकांचा जो कोणता सामायिक अवयव असेल तो एक कॉमन आहे. तो म्हणजे कोणता आहे? तर 2. बघा, 4 दुने 8, 6 दुने 12, 9 दुने 18 आहे की नाही. प्रत्येक ठिकाणी 2 हा अवयव आहे. तर यांचा मसावी किती झाला? 2 झाला. ठीक आहे, ट्रेडिशनल पद्धतीने पण देऊन बघूया आपण. 8, 12, 18, 27. ठीक आहे, आता कमीत कमी 2 संख्यांना भाग देईपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर चालू ठेवायची असते ट्रेडिशनल पद्धतीमध्ये LCM ला. बरोबर आहे. आता 2नी तर भाग जाणार नाही कारण की इथे 27 आलंय. बरोबर आहे, विषम संख्या 2नी भाग जाणार नाही. मग आता आपण कशाने भाग देऊया? पण 2नी जरी देऊन बघितलं आपण तर इथे किती येतात? 4, इथे येतील 6, इथे 9 आणि इथे 27. मी माझ्यासाठीच अशाला तशी लिहितो. ठीक आहे, आता आपण जर का 3ने भाग दिला तर इथे 4 येतात, 2, 3 आणि इथे 9. राईट. अजून एकदा जर का 3ने भाग दिला तर इथे किती येतील? 1, इथे 3, हे 4, 2 जशाल तसे. राईट. 2ने भाग दिला आता तर किती येतील? 2, 1, 1, 3. HCF तुम्हाला माहिती आहे तुमचा किती आला? HCF 2 हा आलेला आहे. हा झाला तुमचा HCF. ठीक आहे, LCM साठी मी काय म्हणालो की हे जेवढे कठड्याचे उरलेले लोक आहेत हे सगळ्यांना गुणाकारात घ्यायचं, सगळ्यांना. ठीक आहे, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 2 54, 54 गुणिले 2 108, 108 गुणिले 2 216 आणि 432 गुणिले 2 आहे. ठीक आहे, 432 काय झालं यांचा? LCM झाला. आलं लक्षात कसा केला गुणाकार? 3 या 3 सोबत पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले इथले 2 54, 54 गुणिले 2 108, 108 गुणिले 2 216, 216 गुणिले 2 432. ठीक आहे, पण मी काय सांगतो LCM मध्ये काय करायचं तुम्ही? तर ज्या कोणत्या संख्या असतील त्यांना एकमेकांना भागायला सुरुवात करायची. ठीक आहे, हे उदाहरण आपण जशाल तसं ठेवूयात आणि एक थोडंसं दुसरं साधं उदाहरण बघूयात. अरे यार. ठीक आहे, LCM साठी एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 9 आणि 6 यांचा LCM फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, HCF तर तुम्हाला माहिती की 3 आहे, सांगायची पण गरज नाही आता. ते तुम्हाला लक्षात आलं असेल. 3 जो आहे तो 9लाही भाग देतो, 6लाही भाग देतो. पण ह्या दोघांच्याही पाढ्यात येणारी म्हणजे ह्या दोघांनीही भाग जाणारी म्हणजे ती कोणती? LCM. ती किती असणार आहे? तर सरळ 9/6 करायचं. ठीक आहे, 2 संख्या जर का असतील ना सरळ छेदामध्ये टाकायच्या. 9/6 केल्यानंतर कितीने भाग जातात? 3ने भाग जाते. 2 आणि हे 3. जुन्यावाल्या संख्येनी नवीनवाल्या आलेल्या संख्यासोबतचा गुणाकार करायचा. 9 गुणिले 2 किती होतात? 18. आता या 18ला 100% 9ने पण भाग जाणार आणि 6ने पण भाग जाणार. ठीक आहे, सेम अशाच पद्धतीचे. राईट. याच्या आधीची आपण घेतलेली उदाहरणं बघून घेऊयात सगळी. ठीक आहे, जर का मी संख्या सांगितल्यात तुम्हाला 18 आणि 24. राईट. तुम्ही काय करताल? ट्रेडिशनल पद्धतीने आपलं सगळ्यात पहिले इकडे 2नी भाग वगैरे देऊन किंवा 6ने भाग देऊन असं सगळं करत बसताल. राईट. मी काय सांगतोय 24/18 करा सरळ. कशाने भाग जाईल? 6ने भाग जाईल. साइन 3 18, साइन 4 24. मग मी काय सांगितलं? नवीन आलेल्या जुन्यावाल्या संख्येनी नवीनवाल्या आलेल्या संख्यासोबत म्हणजे अंशातली जुनीवाली संख्या म्हणजे कोणच असेल? 24.
छेदातल्या नवीनवाल्या आलेल्या संख्येसोबत, म्हणजे किती झाले ते 24 गुणिले 3. रादर तुम्ही हे जरी केलं यांचा दोघांचा गुणाकार तरी चालतो. ठीक आहे, कुठलाही करा, काय हरकत नाही. 18 गुणिले 4 करा किंवा 24 गुणिले 3 करा. अल्टिमेटली उत्तर किती येणार आहे? 72च येणार आहे. ह्या ट्रेडिशनल मेथडनी करून बघूया. साइन त्रिक 18, साइन चोक 24, साइन त्रिक 18, साइन चोक 18 आणि 18 चोक 32 किंवा साइन चोक 24 गुणिले 3. आता एलसीएम मध्ये तुम्ही काय करता? या सगळ्यांचाच गुणाकार करता. एवढी ही मोठी प्रोसिजर फॉलो करण्यापेक्षा हे छोटंसं करून बघितलेलं लगेच तुम्हाला उत्तर भेटेल. यालाच म्हणतात टाइम वाचवणं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आपण बघितलेलं उदाहरण 68 आणि 102चं बघितलं कुठेतरी वर. हा, हे 68 आणि 102 राईट. यांचा आपण HCF फाइंड आउट केला होता. तो किती आला होता? 34. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? एलसीएम फाइंड आउट करायचं. 102 68 राईट. तुम्हाला माहिती आहे कितीने भाग जातोय? 34ने भाग जातोच आहे ह्या दोन्ही संख्यांना. ठीक आहे, काढून घेतलं. 34 दुने आणि 34 त्रिक राईट. बघा आता ह्या 102चा गुणाकार कोणासोबत करायचा आहे? या 2 सोबत राईट. येतं लक्षात? 102चा गुणाकार आपण कोणासोबत केला? 2 सोबत केला. 102चा गुणाकार 102 सोबत केला. तर उत्तर किती आलंय? 204 राईट. हा यांचा एलसीएम आहे. म्हणजेच काय? 102नी या 104ला भाग दिल्या जाईल आणि 68ने सुद्धा 104ला भाग दिल्या जाईल. हीच थिअरी आहे. एलसीएम यांचा जरी काढून बघितलं तरी काय होणार आहे? 34 गुणिले, आता ह्यांचा तर गुणाकार आलाच ना 34. 34 गुणिले 2 गुणिले 3 किती येणार आहे? 204च येणार आहे. प्रत्येक गोष्टींचा आपण असं एलसीएम काढू शकतो प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. आपण कुठल्या गुणाकारावर होतो? ओके, ठीक आहे. आता यांचा जरी एलसीएम, यांचा एलसीएम काढलेलाच आहे आपण. ठीक आहे. बाकीची उदाहरणं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.